नमस्कार मित्रांनो, आपण आलेत आपल्या गुरुवारच्या आठवडी बाजारात. आता बरेच जण म्हणले आमच्या आलिम मामाचा शिवचिवडा का दाखल नाही तुम्ही, तर चला आज आलिम मामाची भेट घेऊ आपण. तुम्ही किती वर्ष झाले तुमच्या बाजारात बसता बरं? जसं मला कळतं तसं 3 पिढ्या झाल्या आमच्या, वडिलाची, आजोबाची, माझी. आता इथून पुढची पिढी नाही करू शकत शिवचिवडा. बरं, मी जोपर्यंत आहे तोपर्यंत शिवचिवडा राहील. तुमच्या शिवचिवड्याची क्वालिटी नंबर 1 आहे. बाहेरून बरेच लोक समजा चर्चा करते तो की आलिम मामाचा शिवचिवडा म्हणलं तर एकच नंबर आहे बंगाल पिंपळ्यात. इथं तर गेला, महाराष्ट्राच्या बाहेर बी गेला, पण बाहेर देशात सुद्धा गेला. बरं, जसं समजा मुलं तुमचे शिकायला आहेत रशियाला, अमेरिकाला, तर तिथून मुलं काही नाही म्हणत पण शिवचिवडा घेऊन या म्हणते. कारण महाराष्ट्रात ऑल दुकान आहेत ना, पण इथूनच का मागे देत मग. तर आपल्याकडे क्वालिटी नंबर 1 क्वालिटी हे सगळ्याला माहिती. भाव रेट वाढून असते दुसऱ्यापेक्षा, दुसऱ्याचे रेट कमी असते, पण ते काही विचार करीत नाही लोकांच्या याचा, आरोग्याचा. आपण याचा आरोग्याचा विचार करतो. आपण कॅरी बॅग पण देत नाहीत लोकांना, त्याचा बी लोकांना राग येतो. पण कॅरी बॅग मध्ये दिल्यामुळे कॅरी बॅगचा वास त्या शिवचिवड्याला लागतो, त्याच्यामुळे आपण कॅरी बॅग देत नाही. किती वर्षापासून तुम्ही समजा तुमचा व्यवसाय फाड्याचा? 2 पिढ्या झाल्या. किती वर्ष झाले आपल्या बंगाल पिंपळ्याच्या बाजारात येतात? आपल्या बंगाल पिंपळ्या बाजाराला जवळजवळ 36 वर्ष. 36 वर्ष झाले. कसं आहे आपल्या गावात? नंबर 1 गाव आहे, काही तकलीफ नाही, लोक प्रेमळ आहेत, त्याच्याबद्दल काहीच नाही. बरं, चुकलं चुकलं तरी सांभाळून घ्या. बरं, आपल्या गावात मसालेवाले मामा किती वर्ष झाले तुम्ही गावात येतात आपल्या? आपल्या बंगाल पिंपळ्यामध्ये 10 वर्षापासून. बरं, कसं आहे गावातले लोक आपल्या? व्यवस्थित लोक आहेत. बरं, भांडण तांडण नाही, काही नाही, व्यवस्थित सगळं. चांगला आहे बाजार. बरं, काय साड्याचा बाजार. तर किती वर्ष झाले भाई आपल्या बाजारात येतात तुम्ही? आमची 4थी पिढी चालू आहे. 4थी पिढी. कसं आहे आपल्या गावातला बाजार? नंबर 1 का तुमचं? बरं, कसं आहे आपल्या गावातला बाजार? नंबर 1. बरं, किती वर्ष झाले तुम्ही बाजारात येतात आपल्या? 25 वर्ष. 25 वर्ष झाले. चांगला आहे बाजार. नंबर 1. बरं.